उमरज येथील सेगमेंट उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला असून 2 महिन्यात टेंडर निघेल। शासकीय विश्रामगृहासाठी काही कोटींचा निधीला मान्यता मिळाली असून उमरजला नगरपंचायत करणे व अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे या बाबींबरोबरच नागरी सुविधा सोडवून उमरजच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचे मत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले। उमरज तालुका कराड येथे विधान परिषद आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर विकास कामांचा भूमिपूजन आमदार इंद्रिस नायकवडी, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले। उमरज ग्रामपंचायत मालकीच्या वार्ड 2 मधील रस्त्यावर बंदिस्त गटर कामासाठी 10 लाख रुपये व रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी 10 लाख रुपये मंजूर झाल्याने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। वार्ड 3 मध्ये विद्युत रोहित्र बसवण्यासाठी 12.5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सरपंच योगराज जाधव, जेवण जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती विजया भिसे पाटील, विलास आटोळे, किसन माळे, डॉक्टर दीपक माने व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रत्येक वर्षी तुमचे 35 लाख रुपये आम्हाला असणार ठीक आहे दादा, हे बघा शेवटी मी महायुतीचं कामदार आहे, त्यामुळे आपल्या महायुतीच्या सहकार्याला मदत करणे हे काम माझं काम। जर यावर्षी मला अल्पसंख्याक जरा फडणवीस साहेबांना सांगा की अल्पसंख्याक विभागात जरा निधी दिला ना तर तो देताना फक्त सांगा की संघटनेच्या दृष्टिकोनातून थोडं खर्च करा, म्हणजे माझा निधी पूर्णपणे आपल्याला वापरता येईल। त्यामुळे मी आणि थोडं जास्त आपल्याला या ठिकाणी मदत करू शकेल। माझी इच्छा आहे की आपल्याला मदत करावी, आणि मदत करतो म्हणजे काय इथं युवाई आहे पोरगी आहे म्हणून करत नाही, म्हणजे ते आता ठीक आहे चमच्यावर जास्त प्रेम असणार शेवटी, पण खऱ्या अर्थानं सांगतो की आमच्या महापालिकेला तुम्ही नगरसेवक किती दिला होता, ही ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळी निवडून आली असते तर ती माझी नगरसेविका होती, माझ्या ग्रुपमधली नगरसेविका होती। पण परिस्थिती ज्या पद्धतीने आमच्यावर वागलं, महायुतीचं शासन, महायुतीच्या शासनात एक अल्पसंख्याक कार्यकर्त्याला राज्यपाल नियुक्त म्हणून आमदारकीची संधी मिळते, काय तुम्ही महायुतीला नाव ठेवणार आहे? काय नाव ठेवणार आहे? अरे ज्यांनी 50-50, 67 वर्ष आमची मतं घेतली, आमचा उपयोग करून घेतला, त्यांना कधी सुचलं नाही तेवढं कशाला? आता लोकसभेला मतं घेतली ना, लोकसभेला मतं घेतली, कोण कुत्र विचारणार नाही, ह्यांना 31 सीटा निवडून दिल्या या अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून ते झालं ना। मग तुम्ही तुमच्याकडे पण 3 जागा होत्या त्यावेळेला, त्यातली एखादी जागा सोडायची होती, योग्य हा समाज पण आपल्यावर या समाजातल्या एखाद्याला पाठवूया। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमरजचेच विषय मी जास्त दिलेले आहेत। बाबा उमरजला नगरपंचायत व्हावी, गाव करायचं यांना नाही तर परत म्हणाल कशाला करताय, सगळ्यात एकच विचारलं पाहिजे ना। त्यामुळे नगरपंचायतचा एक विषय आपल्याला फार अजेंडावाला विषय आहे। जिल्हा परिषद ह्या इलेक्शन जर लवकर झाल्या, ग्रामपंचायत लागायच्या, तर मधल्या गॅपमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला मध्ये पुरेसा वेळ मिळाला पाहिजे ग्रामपंचायत इलेक्शनच्या मध्ये, जिल्हा परिषद इलेक्शनच्या मध्ये, त्यामध्ये आपण नगरपंचायत 100% करून देऊ। अप्पर तहसीलचा पण विषय आपला आहे, तो सुद्धा लवकरच मार्गस्थ होईल। थोडंसं त्यांना स्टाफ बरोबर अप्रुव्हल करून द्यायचे, त्यासाठी थोडंसं थांबवलंय, नंतर ते जवळपास झाल्यात जमाय जेवणाने फार पाठपुरावा केला त्या गोष्टीचा 2019 पासून, त्याच्या अगोदरपासून तेही काम या ठिकाणी आता दिसले। त्याला सुद्धा आपण एक 2.25 कोटी रुपये आणलेत, आणखी 2-2.5 कोटी रुपयात पण 4.5 कोटीचं गेस्ट हाऊस इथं होईल। कधी साहेब आला तर आपलं तुम्हाला सुद्धा तिथं फ्रेश होता येईल, अंतर बरेच तुम्हाला सांगली ते मुंबईला जाताना आता इथं सोयच नाही, तर अशा पद्धतीने आता अहमदपूरला पण आपण गेस्ट हाऊस मंजूर करून घेतोय, जागेचा तिथला विषय पेंडिंग आहे। सब रजिस्ट्रार कार्यालयाचा पण विषय या ठिकाणी बऱ्यापैकी प्रोसेसमध्ये, आता जागा नाव झाली की त्याला सुद्धा पैसे आपल्याला सब रजिस्ट्रार ऑफिसला मिळत आहेत। तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा जो काही विषय होता तो उमरजचा सेगमेंटल ब्रिज, आता त्याचं सुद्धा परवा प्रेझेंटेशन झालंय, सगळी मंडळी त्या दिवशी आली होती, त्याच्या काय शंका होत्या बाकीच्या गोष्टी त्या सुद्धा क्लिअर झाल्या। त्यामुळे आता ते टेंडरला 2 महिन्यामध्ये येते, आणि एकदा सेगमेंटल ब्रिज झाला की आणखी उमरजच्या वैभवामध्ये ती सुद्धा भर पडणार आहे। आता अंतर्गत कामासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने जिल्हा नियोजन असेल, आमदार फंड आहे, आता विधान परिषदचा आपला हक्काचा निधी इथनं पुढच्या काळात मिळणार आहे। त्यामुळं येणारा काळ हा उमरजमधील जे काय राहिलेला जो बॅकलॉग आहे हा 100% ताकदीनं या ठिकाणी पूर्ण करू। आता 4 कोटी किती होते ते बघून पुढचं पण 4 कोटी आणखी प्रस्ताव पण एक देतोय की जेणेकरून उमरजचं जे काय भविष्यामध्ये जमीन खचणार आहे, लोकांना त्रास होणार आहे,
ती व्हायच्या अगोदर आपण त्यासाठी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून खरं तर समाधान आहे की आपल्या सगळ्यांचं सहकार्य ताकदीनं लाभते. त्या व्यक्त कोण पक्ष पार्टी बिर्टी असलं काही बघत नाही. 100% एखादा चांगला विषय घेऊन आलं की सगळी पाठीशी असतात. त्या गावामध्ये जवळपास 65% मला मतदान मिळालं. म्हणजे आज हे एक काळ असा होता तर 35% मतदान विरोधात जात नव्हतं. पण सगळ्यांनी सकारात्मक विषय घेतला आणि चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि इथं जे सगळ्यात महत्वाचा लाईटचा सगळीकडेच अडचणीचा विषय आहे. आता इथला EDP मंजूर झाला, पलीकडचा सुद्धा आपल्या ऑफिस पंपाच्या तिथं तो सुद्धा लवकरात लवकर हे 2 DP झाले तरी माझ्या माहितीप्रमाणे 70% गावाचा विषय बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल. आता ह्या पाटण पंढरपूर रस्त्याच्या माध्यमातून सुद्धा ड्रेनेजचे काही अडचणीचे विषय ते सुद्धा आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला मी परवाच बोलवलं होतं. ते सुद्धा आपण व्यवस्थित करून घेऊ जेणेकरून इथं आल्यानंतर एक उमरजमध्ये एक आदर्श नगरी तयार करायचं एक आपलं स्वप्न आहे. ते येणाऱ्या ह्या 5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलं. साहेबांचा सुद्धा जवळपास 32,50,000 रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला. त्यांचं पुन्हा एकदा उमरज ग्रामपंचायत असेल, आमची उमरज नगरीचे सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि आपण खरं तर वेळ दिला हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय. मला फक्त टायमिंग यांनी एकचं मला सांगितलं, तुम्हाला 11 सांगितलं. मला तुमचं उड्डाणपुलासंदर्भात ज्यावेळी आपल्याला आंदोलन करायचं होतं त्यावेळी आमच्या केसेस घालायला सांगितलेले. त्यावेळी आम्ही मुंबईला गेलेलो थेट साहेबांकडे. साहेबांनी डायरेक्ट दादांकडे नेलेलं त्यावेळी आपल्याला, अजितदादांकडे. त्यावेळी मग दादांनी सांगितलं, परत स्वतः मनोज दादा आले मग आंदोलन करायला. साहेब म्हणले आता सांगून ऐकत नसेल तर तुम्ही आंदोलनाशिवाय पर्याय नाही. साहेबांनीच ते आपल्याला सांगितलं की बाबा आता तुम्हाला पर्याय नाही, तुम्ही रस्त्यावर उतरा. त्यावेळी आम्हाला दादांनी इथं सपोर्ट असा केला की रस्त्यावर उतरायला दादा स्वतः रस्ता काढायला आलेली. म्हणजे ते काम थांबणं गरजेचं होतं, मंजूर होण्यानंतर, पण आधी थांबणं गरजेचं होतं. त्यावेळी थांबायला आपली एकत्र असल्यामुळे दोघांच्या मदतीमुळे आपण ते काम थांबवू शकलो. महाराजांनी आपल्याला तशी मदत केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतर आता नळ कनेक्शनसाठी बी आपल्या गावाला नळ कनेक्शन फक्त 90च मंजूर होती उमरजला. त्यानंतर साहेबांची मध्ये मिटिंग होती बारामतीला दादांच्या घरी. दादा पत्र घेऊन गेले, साहेब पत्र घेऊन गेलेले. ते सुद्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. एक पत्र राहिले तेवढं आज मी तुम्हाला सांगणार होतो याला आपल्या सीओना सांगायसाठी की आपलं सीओनी पत्र अडवलं त्यामुळे आपल्याला कनेक्शन अजून नाहीच झाले. तर मग दादा आता तुम्हीच त्यांना फोन करून सांगितलं म्हणजे ते कनेक्शनचं मी 1-1.5 कोटी रुपयाचं काम आहे ती पण मंजूर होईल. गावाचं बऱ्यापैकी अडचण नाही. ती पण तुम्ही सुचवलं की स्कीम मधलं पैसे राहिलेले पैसे तुम्ही वापरू शकता, तुम्ही नवीन एक्स्ट्रा निधी मागू नका. हां, मग ती प्रस्ताव पण तसा पाठवून दिला आपण. तर ते पण काम आपलं झालंय. आशिष साहेबांच्या मदतीने आता नवीन एक काम दिलं आपल्या खाली समाजाकडून समाज मंदिराचा एक मोठ्या समाज मंदिराचा एक प्रस्ताव आहे. हो, लग्न वगैरे किंवा रहिवाची वेगवेगळी इमारत ती आपली लोकांची लई दिवसापासून इच्छा आहे. आणि आपल्या ईदग्याचं नमाज पडतो आपण ते ठिकाण तिथं बी काय होत्या घाणीचं प्रमाण एवढं वाढलंय की यावेळी ईदग्याला नमाज पडायला जायला आलं नाही लोकांना. म्हणजे बाहेरनं मला कळलं. त्याच्यासाठी एक सुशोभीकरणासाठी एक निधीचा विषय तो तेवढा आपला थोडासा सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे झाला तर बरं होईल. मी सगळ्यांचा आभार मानतो.